10 फेब्रुवारीला शिर्डीतील ग्रामस्थ कॅन्डल मार्च काढणार आहे। शिर्डीतील दुहेरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी आता शिर्डीकर कॅन्डल मार्च काढणार आहे। शिर्डीमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण हे सातत्याने वाढत चालल्याचा आरोपही शिर्डीकरांनी केलाय। पोलिसांनी रात्रीची पेट्रोलिंग वाढवावी अशी मागणी देखील आता स्थानिकांनी केलेली आहे। आज जर समजा लेडीज आहे, आज जर एखादी लेडीज जर 12 वाजता म्हणा किंवा 2 वाजता जर तिला टाइम पडला यायचा तर तिने कशाच्या याच्यावर यायचं? हे शिर्डीचं प्रशासन करतं काय? पोलीस करतं काय? पोलिसांनी काहीतरी असे म्हणतात ना ते गल्लोगल्ली किंवा महत्त्वाचे जे पॉइंट आहे तिथे पोलीस नेमावे किंवा रात्री जे हे उडान टप्पू पोरं 2 व्हीलरवर हिंडता काय करतात ते त्याच्याकडे यांनी लक्ष द्यायला पाहिजे। आज ह्या 2 हत्या झालेल्या जबाबदार कोण आहे? निष्पाप बळी या ठिकाणी या हत्याकांडामध्ये घडले। खरं तर हे दोघं अतिशय निष्पाप होते। ते साईबाबा संस्थांमध्ये पहाटेच्या वेळेस ते ड्युटीला चालले होते। असं असताना काही अप्रोच लोकांनी त्यांना अडवून केवळ काही पैशासाठी म्हणा किंवा मोबाईलसाठी म्हणा त्यांनी त्यांची हत्या घडवली। म्हणजे एका 2-5 हजार रुपयासाठी जर हे लोक मुर्दे पाडत असतील तर निश्चितच आता शिर्डी ग्रामस्थांना विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे। खरं तर शिर्डीचा इतिहास खूप वेगळा आहे। आमच्या शिर्डीचे सर्व विचारधारेचे लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि लवकरात लवकर या संदर्भात गुन्हेगारी मोडीत काढण्यासंदर्भात आता आम्ही पावले उचलली आहेत। सिटीमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण सातत्याने वाढतं आहे। यासाठी सिटी पोलिटिशियनचा कुठल्याही प्रकारचा वचक राहिला नाही। अनेक प्रकारचे अवैध धंदे चालू आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणाला कंटाळून आणि सातत्याने वारंवार सिटी पोलिटिशियनवर मोर्चे नेऊन निवेदन देऊन कुठल्या प्रकारचा उपयोग झाला नाही आणि काल अशा प्रकारची घटना आम्हाला सिटीकरांना पाहायला भेटली। ते आमचं दुर्दैव आहे आणि म्हणून जर आरोपींना योग्य ती शिक्षा झाली नाही, आरोपी सगळे सापडलेच पाहिजे आणि त्या कुटुंबाला, घोड्यांच्या कुटुंबाला असेल, शिजोळींच्या कुटुंबाला असेल आणि देहरकरांच्या कुटुंबाला न्याय मिळवण्याची भूमिका सिटीकरांनी घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।